1656च्या पूर्वार्धामध्ये हे सगळं घडलं. 1659च्या पूर्वार्धामध्ये प्रतापगड बांधून पूर्ण झाला. त्याच दिवशी, ज्या दिवशी जावळी जिंकली, त्याच दिवशी शिवाजी महाराजांनी मोरोपंतांना सांगितलं, समोरचा जो भोरप्या डोंगर आहे ना, या डोंगरावरती एक दुर्ग बांधायला घ्या. बघा काय वेगळेपण आहे, काय दूरदृष्टी हो. जावळी जिंकल्यानंतर एखादे म्हणले असते ते दुर्ग बिर्ग नंतर हे जल्लोष करा, सगळ्या जावळीत फ्लेक्स लावा. राजे आपण जावळी घेतली, आपलं हार्दिक अभिनंदन. वरती शिवाजी महाराजांचा फोटो, खाली 2-3 लिंबू टिंबू. शिवाजी महाराजांनी असलं काहीच केलं नाही. कुठल्या यशानं ते हुरळून जात नाहीत आणि कोणत्या अपयशानं ते खचून जात नाहीत. शिवाजी महाराजांनी सांगितलं, जावळी घेतली, भोरप्या डोंगरावरती दुर्ग बांधायला घ्या. 1659च्या पूर्वार्धात बांधून झाला आणि 1659च्या उत्तरार्धामध्ये अफजल खान जेव्हा स्वराज्यावरती चालून आला, तेव्हा त्याच्या एका तुकडीचं नेतृत्व प्रतापराव मोरे करत होता. शिवरायांना माहित होतं हे कधी ना कधी येणार आहे. आणि अफजल खानाला कुठं बोलून घेतलं? थेट प्रतापगडाच्या पायथ्याला. शिवाजी महाराजांना माहित होतं एवढं मोठं सैन्य घेऊन निघालाय, समोरासमोर मैदानामध्ये लढणं जुळणार नाही. बरं, शिवाजी महाराजांना हेही माहित होतं अफजल खान प्रचंड अहंकारी आहे आणि याच्या अहंकाराला वारा घातला पाहिजे. राजांनी त्याच्या अहंकाराला वारा घालत 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 थेट प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं. जो काही पत्रव्यवहार केला, त्या पत्रव्यवहारामध्ये राजे म्हणतात अफजल खानाला, तुम्ही खूप शूर आहात, वीर आहात, तुमच्या समोरासमोर लढणं शक्य नाही. माझी इच्छा आहे तुम्ही मला भेटायला प्रतापगडाच्या पायथ्याला यावं. तुमच्याबरोबर लढण्याची माझी इच्छा नाहीये. बोलून घेतलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याला असा शामियाना उभा केला आणि तो रत्नजडीत म्हणजे हिऱ्यांनी तो सजवला. रत्नजडीत असा हिऱ्या मानकांनी सजवलेला, उंची वस्त्रांनी सजवलेला तो सगळा शामियाना बघितला. बरं, का बरं असा शामियाना उभारला? राजांना माहित होतं की अफजल खान एकदम लालची आहे, त्यानं हे सगळे शान शौकत बघूनच त्याचे डोळे फिरले पाहिजे. अहंकाराला वारा घातला आणि जेव्हा त्यानं ते सगळं बघितलं, तेव्हा शिवरायांच्या वकिलाने सांगितलं, खान साहेब हे सब आपका ही होने वाला है. आणि त्या हवेतच अफजल खान राहिला. आणि मग पुढचा प्रसंग तुम्हाला माहित आहे. 1,500 सैन्य घेऊन जेव्हा टप्प्यात आलता, तेव्हाच शिवाजी राजांनी पत्र लिहिलं, हे सैन्य वर घेऊन येऊ नका, अन्यथा मी तुम्हाला भेटणार नाही. मोजकी लोक घेऊन वरती या. आता सैन्य खाली टाकावं, खाली सोडावं की पुन्हा वर घेऊन यावं? मोजकी लोक घेऊन, 10 लोक घेऊन तिथे उभा राहिला. आणि मग कोण कोण त्यात? सय्यद बंडा वगैरे सगळी माणसं. आपल्याकडे हे संभाजी कावजी, जीवा महाला. आणि मग सगळा प्रसंग ठरले, सगळ्या गोष्टी ठरलेल्या.